गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रामध्ये 6, 7, 8 असे 3 श्लोक बघितले होते 12व्या अध्यायाचे आणि आता आपण 9व्या श्लोकापासून पुढे चिंतन करायचा प्रयत्न करू. सो लेट मी शेअर द स्क्रीन. 9व्या श्लोकामध्ये पहिले आपण प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. सो लेट्स गेट इनटू द प्रभुपाद व्हर्शन. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. हा श्लोक आहे. ओके. सो लेट्स सी व्हॉट दिस मीन्स इन इंग्लिश आणि मग त्याच्यानंतर आपण थोडंसं चिंतन करू. ओ माय डिअर अर्जुन, ओ विनर ऑफ वेल्थ. विनर ऑफ वेल्थ म्हणजे काय? समाधातुम. समाधातुम आहे. नाही, समाधातुम इज फिक्स. ओ विनर ऑफ वेल्थ हे कुठलं आहे? अभ्यासक आहे ना. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम. याचा अर्थ या ह्याच्यात ओ विनर ऑफ वेल्थ कुठून आला? धनंजय. हा, धनंजय इज विनर ऑफ वेल्थ. ओ विनर ऑफ वेल्थ धनंजय, if you cannot fix your mind upon me without deviation, or if you cannot fix your mind upon me without deviation, then follow the regulative principles of Bhakti Yoga. In this way, develop a desire to attain me. तर त्याचे जे भक्ती योगाचे जे रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ते आपण बघूया. अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. राईट. विनोबा काय म्हणतात बघूया याच्या ट्रान्सलेशनसाठी. ते काय म्हणतात की जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी. जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर. माझ्यात तुला तुझं चित्त स्थिर करणं कठीण जाईल, जड जाईल, परंतु अभ्यास योगाने अभ्यास करून इच्छुनी मज मिळवी. तू जर अभ्यास करण्याची इच्छा ठेवली तर तुला माझ्यापर्यंत सहज येता येईल किंवा तू मला मिळवशील, हा सांगण्याचा अर्थ आहे. सो लेट अस सी व्हॉट आवर ब्रदर किशोर कुलकर्णी हॅज टू से. मुक्त छंदामध्ये म्हणतात, चित्त ठेवण्या माझे ठाई पार्थ, जरी तू अससी सर्वथा असमर्थ, तरी चित्त ऐहिकातून काढावे अन स्मरावे मजसी भक्तिभावे. माझं तू स्मरण भक्तिभावानी कर, ऐहिकातून आपलं चित्त काढ. सो टेक युअर माइंड आउट ऑफ द मटेरियल वर्ल्ड, द फिनॉमिनल वर्ल्ड. फोकस ऑन मी. जर तुला असं करण्यामध्ये असमर्थता जाणवत असेल, तर अभ्यास कर आणि माझ्या स्मरणात राहा भक्तिभावानी. हे नेहमी कर म्हणजे होईल. तुझे चित्त राहीन माझ्याची वस्ती, करावा ही अभ्यास तो एकनिष्ठी. मनी अर्जुना तीच इच्छा धरीसी, जिथे जाय तेथून आणि मनासी. जिथे कुठे आपलं मन जाईल तिथून ते माझ्याचकडे पुन्हा एकदा घेऊन ये. हा अभ्यास एकनिष्ठतेने भक्तिभावाने जर तू केला तर तू माझ्यापर्यंत पोचू शकशील म्हणजे पोचशीलच. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, अथवा हे धनंजया, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास चित्तैग्राक चित्तैकाग्रतेचा, बघा हा कसा शब्द आहे मराठी, चित्त एकाग्रतेचा म्हणजे चित्तैकाग्रतेचा अथवा ध्यानाचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. ज्ञानदेव म्हणतात की अथवा जर मन बुद्धी सहित हे चित्त माझ्या हाती अनुच्छिष्ट, अनुच्छिष्ट म्हणजे सकल वासना रहित असे संपूर्ण, अनुच्छिष्ट म्हणजे काहीही इच्छा नसलेलं तू देऊ शकणार नाहीस तर काय करायचं? तरी का ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय. 8 प्रहर जरी तुला देता नाही आलं तर अर्जुना असं कर की थोडकेसे निमिषभर. निमिष म्हणजे आपल्याला आपली पापणी बंद करायला आणि उघडायला किती वेळ लागतो? त्याला निमिष म्हणतात. सो हाऊ लाँग डज इट टेक फॉर यू टू ब्लिंक युअर आयलिड? सो विदिन द ब्लिंक ऑफ एन आय, जेवढा वेळ लागेल तेवढा तरी तू वेळ मला दे. मग जे जे का निमिख,
देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. मग जितकं तितकं निमिष तुझं चित्त माझं सुख पाहील, तितकं तितकं तुझं चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ओके, सो लेट्स कॉन्टेम्प्लेट दिस फॉर अ फ्यू मिनिट्स. आपल्याला समजा एखाद्या चांगल्या गोष्टीची गोडी लागली किंवा एखादी चांगली गोष्ट आपल्या अनुभवात आली. तर त्याच्या आधीचा जो अनुभव होता, जो तितका चांगला नव्हता, त्याच्याबद्दलची आपल्या मनातली आसक्ती किंवा गोडी आपोआप गळून पडेल ना? नाही? म्हणजे समजा आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आंबा मिळाला. म्हणजे आता आपल्या भाषेत आता आंब्याचा सीझन आहे, मला आंब्याची फार आठवण येते, राइट? तर आपल्याला समजा हापूस आंबा अगदी उत्तम रत्नागिरी, देवगडचा हापूस आंबा कोणी दिला आणि त्याची जर चव आपल्याला कळली, तर आपण त्याच्यानंतर दुसरे कुठले जे काही आंबे खात असू किंवा खात होतो आणि ते आपल्याला आवडतही होते. त्यांच्याकडे आकर्षण त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये आकर्षण राहील का? विचार करून बघा. याच्या आधी सुद्धा आपण जे एक उदाहरण बघितलं होतं, ते असं की एखादं लहान मूल जे असतं ना, ते आधी पहिले रांगतं आणि नंतर मग चालायला लागतं. तर चालणारा जो मुलगा आहे, तो रांगेल का पुन्हा एकदा? कारण की चालणं लवकर होतंय. आपण एका जागेहून दुसऱ्या जागेवर लवकर पोहोचू शकतो चालण्यामुळे. तर चालल्यानंतर आपण धावणं पण शिकतो. आता धावणं जेव्हा आपण शिकतो, तेव्हा धावणारं मूल तर रांगणार कधीच नाही. कारण की हे त्याला कळलेलं आहे, की धावून आपण लवकर पोहोचू शकतो. सो आय हॅव एक्सपिरियन्स्ड मोबिलिटी ॲट अ हायर लेव्हल. सो व्हाय विल आय गो बॅक टू द लोअर लेव्हल or the inferior experience of my mobility? I will not. थिंक. त्याप्रमाणे जर एखादं क्षणभर जरी आपलं चित्त भगवंतावर लागलं, सो इव्हन इफ वी गेट ए मोमेंटरी ग्लिम्प्स ऑफ आवर ओन इसेन्शियल नेचर, विल वी बी इंटरेस्टेड इन द वर्ल्ड एनीमोर? विचार करून बघा. आत्मनी एव आत्मना तुष्टः हा जो अनुभव आहे, आपल्याला भगवंतानी दुसऱ्या अध्यायात सांगितला होता. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव, स्थितधी किं प्रभाषेत, किमासीत व्रजेत किम, हा प्रश्न होता ना अर्जुनाचा. तर भगवंतांनी आपल्याला सांगितलं, की हे बघा, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्य दोच्यते. जर मला माझ्या आत्मस्वरूपाची अनुभूती क्षणभर जरी आलेली असेल, क्षणभर, तरी देखील त्या आनंदाच्या अनुभूतीच्या तुलनेत जगामधल्या कुठल्याही विषयासोबतच्या संपर्कामुळे आलेलं जे सुख असेल किंवा जो आनंद असेल, त्याची तुलनाच नाही होऊ शकत. सो माय एक्सपिरियन्स ऑफ बीइंग एस्टॅब्लिश्ड इन माय ओन ट्रू सेल्फ इज इनकम्पेरेबल विथ एनिथिंग आय माइट हॅव एक्सपिरियन्स्ड इन द पास्ट. असं जेव्हा मला लक्षात येतं, त्याच्यानंतर मी त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या आकर्षणामध्ये अडकू शकतो का? इम्पॉसिबल आहे. दॅट इज व्हॉट ही इज ट्रायिंग टू से, की तू माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि निमिषभर, अगदी ब्लिंकिंग ऑफ एन आयलिड, तेवढ्या वेळ जरी तुला माझा अनुभव आला, तरी सुद्धा तू त्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये कधीच अडकणार नाही. दॅट इज हाऊ इट शुड बी. मग जितके तितके निमिष तुझं चित्त माझं सुख पाहील, तितकं तितकं तुझं चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ठीक आहे. जैसा शरद कालो गे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला की नद्यांचं पाणी कमी होऊ लागतं, त्याचप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसा जसा प्रवेश होईल, त्या मानाने तुझं चित्त प्रपंचापासून वेगाने निघेल. सो द मोर वी कॉन्टेम्प्लेट ऑन कृष्णा, द मोर वी कॉन्टेम्प्लेट ऑन कृष्णा कॉन्शियसनेस, द मोर वी रिअलाइज दॅट Krishna consciousness is not apart from my own consciousness. At the level of consciousness, Krishna as well as an individual Jiva are both appearances. कृष्णाचा अवतार सुद्धा काही दिवस टिकला आणि नंतर गेला. परंतु कृष्णा कॉन्शियसनेस
can never disappear. It will manifest itself as Krishna. It will manifest itself as you and me. At the level of consciousness, it's only one single entity, and that you are. तत्वमसी. ते तू आहेस. तर अशा प्रकारे जर आपल्याला अगदी क्षणासाठी देखील अनुभव आला, तरी देखील आपलं चित्त प्रपंचापासून बाहेर निघेल. ठीक आहे ना? मग पुनवेहुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचं बिंब कमी कमी होत अमावास्येला अगदी नाहीसं होतं, तसंच काय होईल? तैसे भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. त्याप्रमाणे भोगातून तुझं चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना, ते तुझं चित्त हळूहळू मद्रूप होईल. So we will gradually decrease our interest in worldly things. आणि हे फ्रस्ट्रेशननी नाही होणार. हे अनावधानाने नाही होणार. This will happen through wisdom. This will happen through awareness. What awareness? की to remain in Krishna consciousness is a way higher level of joy. Way higher म्हणण्यापेक्षा you cannot even compare that joy with anything else. तर जर मला त्या आनंदाची थोडीशी जरी झलक मिळाली, तरीसुद्धा त्या मानाने जगामधले जे काही आनंद मला मिळाले असतील आत्तापर्यंत, त्यांची तुलना होऊच नाही शकत. त्यामुळे ते आपोआप गळून पडतील. म्हणजे खरं तर आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की पौर्णिमेच्या चंद्रापासून ते अमावास्येपर्यंत ज्याप्रमाणे आपलं हळू जगातल्या गोष्टींमधनं मन निघून जातं, ते का बरं होतं माहिती आहे का? कारण की देअर इज अ मोमेंटम. आत्तापर्यंत आपण जीवनामध्ये अनेक प्रकारचे विषयातले आनंद उपभोगलेले असतात ना, तर त्यांचं जे मोमेंटम आहे, ते तर कायम राहील ना. त्यामुळे काय होतं, की आधी आपण सगळ्या जगाच्या विषयांमध्ये अडकलेलो होतो. तिथून आता पूर्णपणे हळू त्या विषयांमधनं आपला रस निघून जाणार आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्र हळू अमावास्येकडे जातो आणि त्यातला प्रकाश कमी होत जातो. तसं आपलं मन जगातल्या विषयांमधून हळू बाहेर निघेल. पण इट हॅज टू कम थ्रू विस्डम, नॉट बाय फोर्स. असं तुम्हाला कोणी जबरदस्ती नाही करू शकत आणि करायला पण नको. हे स्वेच्छेनी, स्वयंप्रेरणेने झालं पाहिजे. सो इट हॅज टू हॅपन थ्रू सेल्फ अवेअरनेस, नॉट थ्रू एनी काइंड ऑफ एक्सटर्नल फोर्स. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से फर्दर. आणि त्याच्यातून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना तुझं चित्त हळूहळू मद्रूप होईल. म्हणजे युअर ओन माइंड विल मर्ज विथ द युनिव्हर्सल माइंड. युअर ओन perceived individual consciousness, perceived individuality will merge with the totality. अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही. अरे अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असं समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असं नाही. यू कॅन अचीव्ह एनिथिंग इन लाईफ यू वॉन्ट इफ यू आर रिअली फोकस्ड ऑन इट. आपण जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, त्याचा अभ्यास केला, तर आपल्याला ती गोष्ट असाध्य नाहीये. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात आणि कित्येकांनी वाघ आणि साप ह्या दुष्ट प्राण्यांना सुद्धा स्वाधीन करून घेतलेला आहे. आता बघा की आपण आता विमानात बसून जातो किंवा सर्कशीमध्ये जो रिंग मास्टर असतो तो बरोबर त्या वाघांना सिंहांना बरोबर नाचवतो. ते कशामुळे झालं? विमानात आपण कसं काय बसू शकतो? विमान चालतं कसं? विमान उडतं कसं? तर अशा प्रकारच्या यंत्राचा शोध आपण लावावा, असं एखाद्याने घेतलं असेल ना मनावर, की मला हे करायचंच आहे. मैं तो इसको करके ही छोडूंगा.
तर अशा प्रकारे जर एखाद्याने ध्यास घेतला आणि तो शोध लावायचा किंवा तशा प्रकारचं एक यंत्र तयार करायचं, असं ठरवलं, तर ते होऊ शकतं आणि झालेलं आहे ना. म्हणून तर आपण त्याचा आज लाभ घेतोय ना. म्हणजे विज्ञानाने जी काही प्रगती केलेली असेल किंवा केलेली आहे आत्तापर्यंत, त्याच्यामध्ये प्रत्येक शोध लावण्यामागे अशा प्रकारची एकाग्रता, अशा प्रकारचा अभ्यास, अशा प्रकारचा ध्यास आवश्यक होता आणि आहे. म्हणून तर आपण आज जिथे आहोत तिथे आहोत. म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहात, मी माझ्या घरी बसलेलो आहे आणि आपण Zoomच्या माध्यमातून हे सगळं चिंतन करतोय एकत्र. तर ते कसं झालं? कोणीतरी त्या Zoomचा शोध लावला ना. म्हणजे गेल्या 4 वर्षात Zoomमुळे जग किती सहजपणे एकत्र आलेलं आहे. आपण Zoomवर काय गोष्टी करतो. आपण हे चिंतन करू शकतो. आमचा योगासनांचा वर्ग नेहमी होतो. आमचे जे सत्वचे काउन्सिलिंग्स असतात ते Zoomवर होतात. और कितने अच्छे दिन चाहिए. पण हे कशामुळे होईल? जेव्हा आपण त्याच्या मागे लागू. त्याचा जर ध्यास आपल्याला असला, तर आपण ते करू शकू. सो वी हॅव टू गेट आफ्टर समथिंग टू अचीव्ह दॅट एंटायर ऑब्जेक्टिव्ह. आता दुसरं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आता मला वजन कमी करायचं आहे. मी हे माझ्या मनाशी ठरवलेलं आहे. तर पण त्याचा जर ध्यास घेतला, तर मग त्याच्या मार्गामध्ये आपल्याला जे काही अडथळे येणार असतील आहे, त्यांच्यावर आपण मात करायला पाहिजे ना. आपण जर करू शकलो स्वतःहून तर करा. नाही करू शकलो तर मदतीची आवश्यकता असेल तर मदत घ्या. जे करायचं ते करा. म्हणजे तुम्हाला जर ते करायचं असेल तर मग देन यू हॅव टू मेक शुअर दॅट यू आर फोकस्ड ऑन इट आणि ते करा. कुठल्याही गोष्टीचा ध्यास घ्या तुम्ही. काहीही करा. एनिथिंग यू वांट टू डू, यू विल हॅव टू फोकस ऑन इट. अदरवाइज यू विल नॉट बी एबल टू डू इट प्रॉपरली. विष की आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडतं. आपल्यापैकी किती लोक कॉफी पीत, चहा पीत, दारू पीत जन्माला आले. पण आपण त्या गोष्टी सवयीने पचवायला शिकतो, नाही का? हं. आपण आपल्या सत्वच्या प्रोग्राममध्ये ह्या तिन्ही गोष्टी घेऊ नका असं सांगतो. पण आपण कोणाला फोर्स नाही करत आणि फोर्स करू पण नाही शकत. असं जर केलं तर मग तुम्ही सगळे लोक पळून जाल. आपण म्हणतो, की तुम्ही जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल, की ह्या गोष्टी आपण घ्यायला नको किंवा या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाहीयेत. हे तुम्हाला जेव्हा आतून वाटायला लागेल, तेव्हा तुम्ही त्या सोडा. आम्ही तुम्हाला कुठे जबरदस्ती करतोय. आम्ही तुम्हाला म्हणतो, की तुम्ही हा प्रयोग करून बघा. ठीक आहे ना? तो प्रयोग करून जर तुम्हाला चांगलं वाटलं, तर मग तुम्हालाच लक्षात येईल, की अरे, हा जो अनुभव आहे माझा, बाय नॉट कन्झ्युमिंग आय विल नॉट से पॉइझन, परंतु दोज थिंग्स दॅट आर नॉट अप्रोप्रिएट फॉर माय बॉडी. पण सवयीने ते पण आपण पचवायला शिकलो होतो ना. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येतं. पायाने जाता येतं म्हणजे त्याच्यावर समजा आपण तो सर्फ बोर्ड ठेवला, तर आपण पायाने उभं राहून समुद्रावरनं सुद्धा सर्फिंग करू शकतो. आपण हे बघितलेलं आहे ना कॅलिफोर्नियामध्ये वगैरे, की कसे करतात सुंदर सर्फिंग. तर समुद्रावर आपल्या पायाने उभा राहू शकतो माणूस. अभ्यासाच्या योगाने आपण गेलो तर आपण बुडून जाऊ. ती सर्फ बोर्ड वर राहील आणि आपण खालती जाऊ असं होईल. आपल्याला नाही करता येत कारण ते पण अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून ते करता येऊ शकतं. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. आता वेद ज्यांनी लिहिले किंवा वेद ज्यांना आपण म्हणू की स्फुरले. सो दे वर इन्स्पायर्ड टू सिम्पली से द मंत्र. ज्या ऋषीला तो मंत्र दिसला. ऋषींना आपण द्रष्टे म्हणतो ना, म्हणजे दोज हू ॲक्चुअली सॉ दोज मंत्रज. म्हणजे कसं आहे की जी अनुभूती मला आली, ती अनुभूती मी शब्दबद्ध करून प्रगट करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यासाठी कुठले शब्द वापरायला पाहिजे, कुठले मंत्र वापरायला पाहिजे, कुठला नाद वापरायला पाहिजे, कुठला छंद वापरायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी वेदांमध्ये आहेतच. ते वेद जे आहेत, ते कोणी लिहिले असं नाहीये. ते फक्त हे जे द्रष्टे होते, हे जे ऋषी होते, ज्यांनी त्यांचं मन पूर्णपणे शांत केलं होतं. त्यांना
ते दिसले. आपण नेहमी कुठल्याही गोष्टीला दिसले म्हणतो ना, जरा पाहतं असं म्हणतो ना. म्हणजे काय आता समजा म्हटलं, की "अगं जरा पाहतं ते कापड कसं आहे?" तर तू काय करशील? ते कापड जे आहे ना त्याला असं हाताने असं करशील आणि बघशील, की हे कापड कसं आहे? हे तू बघितलं का? ह्याला स्पर्शाने आपण ह्याची परीक्षा केली. म्हणजे स्पर्शाने ह्याचं ज्ञान घेतलं, परंतु बोलताना आपण बोललो, की "हे जरा बघ कापड कसं आहे." ठीक आहे? आता समजा आपण म्हणू, की "अगं ते बघ तर जरा, ते गाणं कसं आहे?" तर म्हणजे काय की ते बघणार आहे का गाणं? ते गाणं आपण ऐकणार आहे. पण आपण प्रत्येकाला असं म्हणतो, की "बघ, बघ, बघ" असं म्हणतो ना. आता आपण म्हणू, की "बघ, की हा भात बरोबर शिजलाय की नाही?" तर आपण त्याचं शीत घेऊ आणि हाताने त्याचा स्पर्श करू, तेव्हा कळेल आपल्याला. किंवा आपण म्हणू, की "अरे, ही भाजी ना ही कालची जरा ही चांगली आहे का बघ बरं." म्हणजे काय, की त्याचा वास घेऊन बघ. त्याला वास येतोय का? म्हणजे आपण इतर इंद्रियांनी जरी ज्ञान घेतलं, तरी सुद्धा आपण म्हणतो, की "बघ." बघताना म्हणतो, "बघ." ठीक आहे ना? तर आहार जो आहे, हा आहार 5ही इंद्रियांनी आणि मनानी आपण जो ग्रहण करतो, तो आहार आहे. ह्याची एक खूप गमतीशीर गोष्ट मी काल ऐकली. मी ज्यांना गुरुस्थानी मानतो असे एक युगपुरुष स्वामी परमानंद गिरी महाराज म्हणून आहेत. ते अखंडानंद स्वामींचे शिष्य आहेत. ठीक आहे. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली, की कसं आपण बघतो ते. हां. तर एक गुरुजी होते. त्या गुरुजींनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, की "तू बाजारात जा आणि पेढे घेऊन ये." पेढे. तर तेव्हाच्या काळात ₹1 ला 4 पेढे मिळायचे. तर तो मुलगा गेला बिचारा शिष्य आणि पेढे घेऊन येत होता घरी परत. मग त्याच्या डोक्यात म्हणजे घेताना असा विचार आला, की चांगले असायला पाहिजे ना पेढे. आपण वाईट क्वालिटीचे नको घ्यायला पेढे. तर त्यांनी 4 पेढे घेतले, ₹1 दिला, 4 पेढे घेतले आणि 1 पेढा खाऊन बघितला. गुरुजींनी असं नको म्हणाला, की "क्या बकवास पेढा लेके आया" करके. तर तो चांगला होता, चांगला निघाला म्हणून परत आला. म्हणजे परत यायला निघाला. मग त्यांनी मनाशी विचार केला, की महाराज म्हणजे माझे गुरुजी मला माझ्या वाटचा 1 पेढा तर देणारच आहे. तर त्यांनी दुसरा पेढा खाल्ला. माझ्या वाटचा आत्ताच खाऊन टाकला. ठीक आहे. नंतर मग आणखीन पुढे आला विचार करता लक्षात आलं, की महाराज नैवेद्य दाखवतील आणि प्रसादाचा 1 पेढा असेलच. तर तो तिसरा पेढा पण प्रसादाचा म्हणून त्यांनीच खाऊन टाकला. ठीक आहे. आणि मग आता परत आला आश्रमात आणि मग महाराजांना त्यांनी दिला 1 पेढा. तर त्यांनी विचारलं, की गुरुजींनी, "अरे ये क्या हो गया? ₹1 का 1 ही पेढा लाया?" तर तो म्हणाला, की "गुरुजी मैंने खा लिए 3 पेढे." "कैसे खा लिए?" तर चौथा पेढा खाऊन दाखवला, "ऐसे खाया." ये देखो पेढा बराबर है की नहीं. ही अशी गोष्ट आहे. आता असे समजा शिष्य असले, तर त्या गुरुजींनी काय करायचं? आपण WhatsAppवर मेसेजेस पाहतो ना, की गुरुजी आश्रम सोडून चालले गेले. असं झालं. अशी गंमत आहे. सो ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतायत, पण आपण जर अशा शिष्यासारखे असलो, तर मग ज्ञानेश्वर महाराज काय करतील? हां, त्यांची काय चूक आहे? चूक आपली आहे. विष खाण्याचा अभ्यास केला असता, ते विष देखील पचनी पडतं आणि अभ्यासाच्या योगाने समुद्रावर पायाने जाता येतं. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणजे काय केलं, की ती अनुभूती घेतली. सो वी ॲक्चुअली एक्सपिरियन्स्ड. सो द पर्सन हू आय वुल्ड नॉट से की रोट म्हणजे वेद कोणी लिहिलंय असं नाहीये. परंतु जर ती अनुभूती आली, तर ती अनुभूती सहजच वेदांमधल्या मंत्रांच्या रूपाने प्रगट झाली. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हटलंय. म्हणजे वेद लिहिणारा असा कोणी नाहीये. परंतु हे जे सगळे मंत्र होते, हे सगळे मंत्र एकत्र कंपाईल करणारा जो माणूस आहे ना, त्याला आपण व्यास म्हणतो. जे वेदव्यास होते, त्यांनी हे सगळे वेद शब्दबद्ध केले, लिहून ठेवले म्हणा किंवा सिस्टमॅटिकली आपल्या सगळ्यांना, त्यांच्या शिष्यांना शिकवले आणि मग त्यांच्यापासून ते सगळे वेद मंत्र आत्तापर्यंत सुरू आहे अव्याहत. आता कसं असतं बघा, की समजा आपण कुठल्याही मंत्राचा अर्थ बरोबर समजलो नाही. कसा समजणार नाही? म्हणजे अर्थाचा अनर्थ कसा होऊ शकतो? याची अनेक उदाहरणं आहेत. आता आमचे जे गुरुस्थानी ज्यांना मी मानतो, स्वामी अनुभवानंद, त्यांनी एक गोष्ट सांगितली त्यांच्या अनुभवातली.
ठीक आहे ना? तर आपण म्हणतो ना ग्रॉस किंवा स्थूल म्हणजे जसा आता आपला देह म्हणजे स्थूल आहे, नाही का? म्हणजे सॉलिड किंवा ग्रॉस आणि सूक्ष्म म्हणजे इट इस सपोज्ड टू बी सटल. परंतु सूक्ष्म या शब्दाचा अर्थ मायक्रोस्कोपिक असा येऊ शकतो ना. आपण म्हणतो सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स हा सूक्ष्म शब्दाचा अर्थ आहे ना. तर कसं म्हणायचं असतं बघा, की आता समजा एखादा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर तो स्थूल रूपाने आपण समजू शकतो. स्थूल रूपाने म्हणजे इन अ ग्रॉस वे आणि सूक्ष्म रूपाने म्हणजे त्यातला जो गाभा आहे किंवा त्याचा जो आत्मा आहे, तो आपण पकडायचा आहे आपल्याला. सो द सटल अंडरस्टँडिंग ऑफ एनी सब्जेक्ट त्याला आपण सूक्ष्म म्हणतो. ठीक आहे. तर स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे मोठं आणि छोटं अशा प्रकारचं एका बाईचं अंडरस्टँडिंग होतं. तर ती स्वामीजींकडे गेली म्हणाली, "स्वामीजी, मैं तो बहुत सूक्ष्म हूँ. मेरा जो अंडरस्टैंडिंग है वो बहुत सूक्ष्म है. आप तो बड़े स्थूल हो. आपका अंडरस्टँडिंग बहुत स्थूल है." तर आता स्वामीजी तर हसू पण नाही शकत ना. आता समजा कोणी तुम्हाला येऊन जर असं म्हटलं, तर तुम्ही काय करणार आहे? म्हणून ते आपले जे असे अनुभव असतात ना, त्या अनुभवांवरनं कसे शिकतात आणि कसे गैरसमज होऊ शकतात, त्याच्याबद्दल हे उदाहरण होतं. तर वेदांमध्ये म्हणा किंवा गीतेमध्ये म्हणा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा, की जो विचार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, तो जर आपल्याला तसा समजला नाही, तर मग अर्थाचा अनर्थ होऊ शकतो ना. म्हणजे समजा महाभारताची कथा किंवा गीतेची कथा आपण स्वतः त्या कथेचं जे सूक्ष्म तत्व आहे, ते समजून घेण्यासाठी तयार नसलो, पात्र नसलो, तर काय होईल? आपण या अर्थाने देखील ती कथा घेऊ शकतो किंवा समजू शकतो, की महाभारतामध्ये सांगितलेलं आहे, की आपण आपल्या चुलत भावांशी युद्ध करावं आणि त्यांच्याजवळ जी जमीन असेल किंवा जे राज्य असेल ते आपण लढाई करून घेऊन घ्यावं. असं आपण समजू शकतो. हे थोडीच आहे त्याचं तात्पर्य. म्हणजे गीता ही युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी आहे, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह आपण ऐकू शकतो लोकांकडनं. परंतु गीता ही युद्ध करण्यासाठी लिहिली गेली आहे, की स्वतःच्या मोहाचा नाश करण्यासाठी लिहिली गेलेली आहे. हे समजण्यासाठी तुम्ही जिथे कुठे उभे असाल, तिथून तुम्हाला ते दिसेल, नाही? तर जर तुम्हाला तुमच्या काळामध्ये, तुमच्या जीवनामध्ये एखाद्या विशिष्ट कार्याची किंवा विचाराची आवश्यकता असेल, तर तुम्ही तो विचार आणि ते कार्य हाती घ्याल आणि गीता ते तुम्हाला जस्टिफाय पण करू देईल. म्हणजे जर तुम्ही कर्मयोगाने प्रेरित असाल, तर गीता ही कर्मयोगपर आहे, असं तुम्हाला त्याचं दर्शन होईल, तिचं दर्शन होईल. असं दर्शन आपण बघू शकतो. त्याला म्हणतात गीता रहस्य. कारण की टिळकांच्या काळामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे काही करायचं होतं आणि करण्याची आवश्यकता होती, त्याच्यासाठी प्रेरणा त्यांना गीतेमधनं मिळाली. आता आपण जे वाचतोय प्रभुपादांची गीता, तर त्याच्यामध्ये त्यांना भक्तीची प्रेरणा मिळते. गीता तीच आहे. परंतु माझी जी प्रेरणा असेल, त्या दृष्टिकोनातून मला गीता तशी प्रेरित करते. ज्ञानेश्वरांची गीता आहे ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी कर्म, भक्ती, ज्ञान, योग ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं बेमालूम मिश्रण केलेलं आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला चारही दृष्टिकोनातून त्याचा लाभ होतोय. अशा प्रकारे समजा आपण शिकू शकलो आणि अशा प्रकारे जर आपली दृष्टी, आपला दृष्टिकोन जर व्यापक झाला, तर किती चांगलं होईल. तर हे आपल्याला शिकायचं आहे यातनं. तर अर्थाचा अनर्थ होऊ नये याच्यासाठी आपण ज्यांनी त्या गीतेचा अर्थ संपूर्णपणे आत्मसात केलेला आहे आणि त्या अर्थानुसार आपलं जीवन प्रगट केलेलं आहे
किंवा ज्यांच्या जीवनातून अशा प्रकारे गीता प्रगट झालेली आहे, अशा लोकांकडे जाऊन आपण गीता शिकायला पाहिजे ना. नाहीतर भाषेचं ट्रान्सलेशन तर आपल्याला अनेक मिळतील. परंतु गीता ही ट्रान्सलेशन करून गोष्टीसारखी वाचण्याचं पुस्तक नाहीच आहे. गीता ही वाचून, समजून, त्याचं चिंतन, मनन करून आपल्या जीवनात पूर्णपणे मुरवण्याची कथा आहे. एकदा तुम्हाला त्याची गोडी लागली, एकदा तुम्हाला त्याचा थोडासा अनुभव आला, थोडासा, तर त्याच्यानंतर तुम्हाला या कथेमध्ये इतका आनंद येईल आणि प्रत्येक वेळेस ही कथा वेगळी जाणवेल. So even though you may hear the same stories from me over and over, every time the story will mean something different to you. असं होईल. आणि कधी-कधी तर काही-काही स्टोरीज नवीन पण असतील. तर ज्या मी ऐकतो किंवा मला ज्या पटतात किंवा कधी-कधी आपल्याच जीवनामध्ये कसे प्रसंग घडतात बघा, की आज सकाळी योगासनांच्या वर्गाला म्हणजे भारतामध्ये 3:30 वाजता राइट? तर गौरीताई आल्या, एक 2-3 मिनिट उशिरा आल्या. ठीक आहे. मग त्या म्हणे, की "दादा आय एम सो सॉरी मला यायला उशीर झाला." तर मी म्हटलं, की "तर इट्स ओके. व्हॉट इस द प्रॉब्लेम विथ दॅट?" मला काही असं ब्लड प्रेशर वगैरे वाढलं नाही म्हटलं, की तू उशिरा आली म्हणून. तर जर मी वक्तशीरपणाबद्दल म्हणजे पंक्च्युअलिटीबद्दल इफ आय एम टू ऑब्सेस्ड विथ इट, वक्तशीरपणा, नियम पाळणं किंवा वेळ पाळणं ह्याच्यावर जर माझं लक्ष असेल, तर त्याच्यामुळे मला त्रास होईल, की अरे, कोणीतरी वेळेवर नाही आलं किंवा मी स्वतःच वेळेवर नाही पोहोचू शकलो. म्हणजे आपण आपल्याकडनं वेळेवर पोहोचण्याचा अवश्य प्रयत्न करावा, कुठेही. म्हणजे आपण हे जे गीतेचं चिंतन आहे, हे देखील वेळेवर सुरू करण्याचा प्रयत्न करतो, वेळेवर संपवण्याचा पण प्रयत्न करतो. नाहीतर मग तुम्ही म्हणाल, की "दादा आता संपतच नाही आहे." असं नको व्हायला. सो मी म्हटलं, की "गौरी, समजा तू वेळेवर नाही आली आणि जर त्याच्यामुळे माझं डोकं फिरलं, तर मी ही जी सगळी गीता तुम्हाला शिकवतो, ही गीता मला स्वतःला जाऊन पचलेली नाही आहे. असं सिद्ध नाही होणार का?" म्हटलं. तर जर तू वेळेवर नाही येऊ शकली, असंही असू शकतं ना, की काहीतरी खरंच एखादी अडचण आहे किंवा समजा तुझ्याकडे इंटरनेटचं कनेक्शन बरोबर नाही, म्हणून येऊ शकत नाही. असंही होऊ शकतं. तर मी उगीचच्या उगीच तू का बरं वेळेवर आली नाही? म्हणून माझं ब्लड प्रेशर वाढवण्यामध्ये काही अर्थ आहे का? अजिबात नाही आहे. तू जेव्हा येशील तेव्हा येशील, नाही का? आणि लवकर आली तर तुला जास्त कळेल आणि नंतर आली तर कमी कळेल असंही नाही आहे. जेवढं कळायचं तेवढंच कळेल, नाही का? तर म्हटलं की सत्वचा कार्यक्रम, योगासनांचा वर्ग किंवा इव्हन हे गीतेचं चिंतन, हे जे मी करतो हे त्याच्यामुळे तुमचा किती फायदा होतोय, तुमचा किती लाभ होतोय, ह्याच्यासाठी नाही आहे. हे जे सगळं करतोय मी ह्याच्यामुळे माझाच लाभ होतोय. म्हणजे कसं, की प्रत्येक अनुभव आपल्या जीवनातला हे आपलं शिक्षण आहे किंवा हा आपला अभ्यास आहे. असं जर आपण केलं, तर मग आपण चांगले राहू. मग त्याच्यानंतर मी तिला म्हटलं, की "हे पहा, हे सगळं प्रवचन मी तुला दिलं ना, आता उद्यापासून मुद्दाम उशिरा नको येऊ, की दादांना आता मला प्रॅक्टिस करायला लावायचं आहे, की मी उशिरा गेली तरीसुद्धा त्यांचं डोकं फिरत नाही, अशी त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे ना, म्हणून मी उशिरा जायला पाहिजे. असं नको करू म्हटलं प्लीज तू." ती म्हणे, की "दादा तुम्ही ग्रेट आहात." मी म्हटलं, "तू ग्रेट आहेस." आता परवा मागच्या शुक्रवारी आपण गेलो होतो ना वॉशिंग्टनला. तिथे आपल्याला आपली जी दुसरी बहीण आहे जीन, ती येते ना आपल्यासोबत आसनं करायला. तर ती आणि मी दोघी ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटलो. तर आमची जी तिसरी बहीण आहे, तिची आई मला म्हणाली, "विक्रम यू आर लुकिंग ग्रेट." मी म्हटलं, की "याह, व्हाय नॉट? बिकॉज धिस जेन इस मेकिंग मी डू योगा रेग्युलरली."
ते माझ्याकडे बघायला लागले. ते म्हणाले, की "हू इस मेकिंग मी डू? व्हाय आर यू सेयिंग दॅट? आय एम मेकिंग यू डू योगा. आय एम डूइंग योगा विथ यू." मग ती म्हणे, "नो, ही इज माय योगा टीचर." मी म्हटलं, की "अगं, तू जर आली नाही योगासनं शिकायला, तर मी पण तेवढा रेग्युलर नाही राहणार ना." मी म्हटलं, की "गौरी रोज येतेय माझ्या वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजता. त्यामुळे मी सकाळी लवकर उठून तयार होऊन योगासनं करायला तयार होतो. म्हणजे मग तो जो नियमितपणा आहे, तो माझ्या जीवनामध्ये मला उपयोगाचा आहे ना. तू वेळेवर जर नाही आली, तरी मी तर तयार झालो आसनं करायला. त्याच्यामुळे माझा लाभ होतोय. ह्या ॲटिट्यूडनी समजा मी माझ्या प्रत्येक कामाकडे बघितलं, की जे काम मी करतोय त्याच्यामुळे माझाच लाभ होतोय. तुम्ही लोक गीतेचा अभ्यास करायला माझ्यासोबत येता, म्हणून मला सुद्धा तुमच्यासोबत बसून इथे गीतेचा अभ्यास करायची प्रेरणा मिळते, नाही का? तर हा गीतेचा अभ्यास तुमच्यासाठी किती लाभदायक आहे हे मला माहीत नाही. परंतु माझ्यासाठी खूप लाभदायक आहे. आणि तुमच्यापैकी समजा आता इथे किती लोक आहेत? 12 लोक आहेत. 1 डझन आपण सगळे. हां. तर 12 लोकांसोबत बोलताना जे काही बोललं जाईल, त्याच्यामुळे मला जे काही कष्ट होतील, समजा होत असतील तर. आणि जर तुम्ही 12 ऐवजी 100 झालात, तर मला जास्त कष्ट पडतील का? किंवा तुम्ही 12 ऐवजी समजा एकच व्यक्ती आली इथे, तर मला कमी कष्ट पडतील का? माझ्या दृष्टिकोनातून जे काही होत आहे, जे काही चिंतन होत आहे किंवा जे काही शब्द माझ्या तोंडातनं निघतायत, त्याचा जो माझ्यावर परिणाम आहे ना, तो सारखाच आहे आणि तो तेवढाच असायला पाहिजे. परंतु समजा माझ्या डोक्यात हे असलं, की अरे 12च लोक आलेत, मग मला वाईट वाटेल आणि समजा 100 लोक आलेत, तर मला खूप चांगलं वाटेल आणि मग तसं जर असेल, तर मग मोदीजींसारखे समजा 10,00,000 लोक आले एका वेळेस, 2,00,000 लोक आले, मोठी सभा, तर मला आणखीन चांगलं वाटेल. ह्या इच्छेनी, ह्या अपेक्षेनी, ह्या दृष्टिकोनातून समजा हे चिंतन झालं, तर मग मी प्रत्येक वेळेस दुःखीच राहीन. कारण की प्रत्येक वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त लोक सुद्धा येऊ शकतात ना. म्हणजे काय झालं, की माझा आनंद किती लोक ह्या चिंतनासाठी येतात त्याच्यावर अवलंबून झाला आता. हाऊ मच मोर स्टुपिड कॅन आय गेट? माझ्या आनंदाची किल्ली जर तुमच्याजवळ असली, तर मग मी नेहमीच दुःखी राहीन ना, कारण की कोणी ना कोणी तर मला भेटणारच आहे दुःखी करायला, नाही? दुसरं एक उदाहरण मी जे सांगितलं, हे आम्हाला स्वामीजी आमचे सांगतात अनुभवानंद. ते म्हणतात, की "देखो, तुम्हारी पत्नी अगर बहुत सुंदर है, तुम्हारा सब कहना मानती है, बहुत अच्छा खाना बनाती है, तुम जब घर पे आते हो ऑफिस से तो तुम्हारे लिए अच्छी साड़ी पहनती है और तुम्हारे पैर धोती है, ये सब इमेजिनेशन है, ओके? इसको सच मत लो।" सुन के कितना अच्छा लगा, है ना? ऐसी अगर तुम्हारी पत्नी है और तुम शांत हो, अच्छे हो, सुखी हो, तो फिर इसमें व्हाट इज़ योर कंट्रीब्यूशन? व्हाट इज युअर कॉन्ट्रिब्युशन? पण जर तुमची पत्नी तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नीसारखी असेल, खाष्ट. त्या बायकोनी एकदा त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतलं होतं. तुकाराम महाराजांच्या अंगावर. ठीक आहे ना. जर तुमची पत्नी तशी नसेल, तुम्हाला सारखं घालून-पाडून बोलत असेल, तुमच्याशी भांडत असेल वगैरे, वगैरे अशी जर असली. धिस इज साउंडिंग व्हेरी फॅमिलिअर स्वामीजी. तर म्हटलं की अशा प्रकारचं नशीब माझं नाहीये म्हटलं. माझी बायको तू तर पाहिली आहे म्हटलं, की किती चांगली आहे. गौरीला म्हटलं. त्यामुळे हो. मी म्हटलं, की तर हे मन शांत ठेवण्याचा जो प्रयोग आहे ना, तो मी घरी नाही करू शकत. म्हणून मी सत्वच दुकान उघडलं म्हटलं. म्हणजे काय आहे, की दिस इज अ जोक बरं का. तर जेव्हा तुम्ही कुठलंही काम करता ना जीवनातलं, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या लोकांचा अनुभव येतोच येतो. डोंट टेक इट पर्सनली असं मी तिला म्हटलंय. तू नाही म्हटलं तशी. आणि असं कोणीच नाही म्हटलं. हे बघा, तुमचं जर मन अशांत असेल, तर तुम्हाला जगामध्ये सगळीकडे अशांतीच दिसेल. जगामधल्या अशांतीमुळे आपलं मन अशांत नाही होत. आपल्या मनातल्या अशांतीमुळे व्यवस्थित असलं जग तरी सुद्धा
ते आपल्याला अशांत दिसतं. ही समस्या आहे. तर मनामध्ये आपल्या जी अशांती असते, ती अशांती आपण अशा प्रकारच्या लाईफस्टाईलमुळे कमी करू शकतो. म्हणजे कसं असतं, की आपण जेव्हा ह्या शरीरासाठी योग्य नसलेलं अन्न ह्या शरीरात टाकतो, तेव्हा त्या अन्नामुळे आपल्या शरीरामध्ये अशांती निर्माण होते. म्हणजे काय? इन्फ्लेमेशन. बिकॉज द बॉडी इज रिजेक्टिंग व्हॉट वी हॅव फेड टू द बॉडी, इझंट इट? तर ती जी अशांती असते ना, द फिजिकल इन्फ्लेमेशन, त्याच्यामुळे चिड होते. चिड म्हणजे आपलं डोकं, आपला फ्यूज एकदम छोटा असतो. लवकर डोकं फिरतं. कोणीही काहीही केलं. स्वामीजी जे उदाहरण देतात ना, ते काय म्हणतात? "अरे यार, यार चाय अच्छी नहीं मिली, मर गए. अरे यार, आज इसमें सब्ज़ी में नमक ज़्यादा पड़ गया, मर गए." अपने को तो मरने का बहुत अभ्यास हो गया है अभी। त्यामुळे हमारे में से कितने लोग ऐसे हैं कि हू इज़ अपसेट कि मैं देश का प्रधानमंत्री नहीं बना। अगर कुछ अपसेट होना है तो अच्छी चीज़ के लिए अपसेट हो ना, जरा स्टैंडर्ड चीज़ के लिए। "अरे यार, मेरे को चाय अच्छी नहीं मिली, मर गए." ह्याच्यामध्ये काही अर्थ आहे का? छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपलं डोकं फिरतं. परंतु आपल्या कार्यक्रमामध्ये अनुभव घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीचा, की ज्या प्रमाणात आपण आपली आहारशुद्धी करतो, त्या प्रमाणात आपलं शरीर पुष्कळ शांत होतं आणि मग मन पण शांत होतं. एव्हरीबडी हॅज एक्सपिरियन्स दिस. एव्हरीबडी. की ह्या करण्यापूर्वी, प्रोग्राम करण्यापूर्वी आपलं डोकं खूप एजिटेटेड राहायचं. पण द माइंड हॅज काल्म्ड डाउन. कित्येक लोकांचा अनुभव आहे. एव्हरीबडी. त्यांचा मूड चांगला असला ना, की मग आपल्या आजूबाजूच्या लोकांचा मूड पण चांगला असतो. आपलं मन शांत आहे, त्यामुळे आपल्या मनातली शांती आपल्या आजूबाजूला आपोआप पसरते. आपल्याला त्याच्यासाठी विशेष प्रयत्न नाही करावे लागत. अशा प्रकारे समजा आपण राहू शकलो, तर फार चांगली गोष्ट आहे. तर गीता आपल्याला ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये, ह्या सगळ्या आपल्या अभ्यासामध्ये मदत करते, मदत करते. आणि गीता सगळ्या वेदांचं जे सार आहे, ते जे उपनिषदांमध्ये आलेलं आहे, त्याचं सार आहे. सो इफ वी कॅन कॉन्टेम्प्लेट, दॅट वुड बी नाईस. नाही? लेट्स शेअर. पुष्कळ अवांतर चर्चा झाली. लेट्स गेट बॅक टू ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतील, की "यार तू ज्ञानेश्वरी शिकवतोय, काय करतो? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, अभ्यास करा, कामं करा, कामं." आपल्याला ते एक सीरियल होतं ना मध्ये, त्याच्यामध्ये ते होते ना एक अंकल ऑफिसमध्ये काम करणारे, ते म्हणतात, "कामं करा, कामं." हं. "म्हणोनी अभ्यासासी काही, सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठायी अभ्यासे मीळ." म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरता तू स्वरूपी याकरता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. म्हणजे तू अभ्यास कर असा, की माझ्या स्वरूपाशी तू एकरूप हो, असं महाराज आपल्याला सांगतात, ज्ञानेश्वर महाराज. याच्याबद्दल तुम्हाला काही चिंतन करायचंय का? एनिबडी वांट्स टू से एनिथिंग अबाउट दिस? गो अहेड प्लीज. नोबडी? काय झालं? अभ्यास म्हणजे गीतेचा अभ्यास का? नाही, नाही. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, नाही का? सो आपण योगाभ्यास म्हणतो ना, योगाभ्यास म्हणजे योगाची प्रॅक्टिस. किंवा अभ्यास म्हणजे आता मी समजा मला एखादं प्रेझेंटेशन करायचं असेल, तर त्या विषयावर बोलण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं. जर मला माहिती नसेल, तर तो अभ्यास आहे. किंवा आता गीतेबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल आत्ता आपण जे सगळं चिंतन केलं किंवा आपण जो श्लोक बघितला, ज्या ओव्या बघितल्या, त्याच्याबद्दल अभ्यास मी आत्ता करतोय तुमच्यासोबत. त्याचा अभ्यास मी ह्याच्या आधी नव्हता केला, कारण की मला ह्याच्याबद्दल बोलायची काही इच्छाच नाही ना. आय एम नॉट वॉन्टिंग टू कम अँड प्रूव्ह टू यू दॅट आय कॅन स्पीक अबाउट धिस ओर आय नो धिस. मला हे करायचंच नाहीये. मला तुमच्यासोबत येऊन बसून इथे हा अभ्यास स्वतः करायचा आहे. आणि जी प्रेरणा होतेय भगवंताच्या कृपेने, ज्ञानदेव महाराजांच्या कृपेने,
तसं बोललं जातंय. म्हणजे तसं मी बोलतोय असं मला नाही वाटत. म्हणजे तुम्ही जर मला एरवी बघितलं, तर माझं जीवन ह्या सगळ्या चिंतनामधून जसं तुम्हाला दिसतंय, तसं अजिबात नाहीये. आय डू सो मेनी डिफरंट थिंग्स इन माय लाईफ आणि माझ्या मनामधले जे काही विकार आहेत, ते मला माहिती आहेत ना. तर त्यांच्यापासून आपलं रक्षण व्हावं किंवा ते आपल्या जीवनातनं, मनातनं चालले जावे, याच्यासाठी आपण हे सगळं चिंतन करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत येऊन बसता दर मंगळवारी, शुक्रवारी, ह्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. कारण की तुम्ही इथे येता म्हणून मला हे करण्याची प्रेरणा मिळते. नाही, पण ज्यांना इंटरेस्ट नसेल गीतेमध्ये वगैरे, मग त्या संदर्भातला अभ्यास कसा काय होऊ शकेल? नाही, नाही, तुम्हाला ज्या विषयात इंटरेस्ट असेल, त्या विषयाचा अभ्यास तुम्ही करालच ना. आणि तुम्ही जर तो अभ्यास केला, तर तुम्हाला तो विषय साध्य होईल. आता ह्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा आहे? ह्यानी काय सांगितलं, की जर तुला हे करायला कठीण वाटत असेल, तर अभ्यासाने ते सोपं होईल. काय करायला कठीण वाटत असेल, की माझ्यावर चित्त एकाग्र ठेवणं, हा विषय होता. त्याच्यामध्ये आपण इतक्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. तर मूळ विषय आपण विसरून गेलो. तर असं आहे, की समजा आपल्याला भगवंतावर चित्त एकाग्र करण्याची इच्छा असेल, तर अभ्यासाने ते चित्त एकाग्र त्याच्यावर होऊ शकतं. तर त्याच्यासाठी पूर्ण 6वा अध्याय आपल्याला शिकवला होता ना ज्ञानेश्वर महाराजांनी. द होल 6th चॅप्टर वॉज बेस्ड ऑन डिसिप्लिनिंग द माइंड. योगावर आपण तो पूर्ण अध्याय शिकलो होतो वन्स अपॉन अ टाईम. तर त्याप्रमाणे समजा आपण कुठल्याही विषयाचा अभ्यास जर केला, आता ह्याच्यामध्ये पहा ना, की सवयीनी विष पण पचवता येतं. ह्याचा आणि कृष्णावर फोकस करण्यामध्ये काय व्हॉट इस द सिमिलॅरिटी? वेगळा होता ना विषय. परंतु एव्हरीथिंग इज सॉर्ट ऑफ गिअर्ड टुवर्ड्स मेकिंग अस अंडरस्टँड की इफ यू प्रॅक्टिस समथिंग or anything with sincerity, with dedication, with focus, with all your attention, you will be able to achieve the desired result. म्हणून त्याच्यामध्ये मग तुम्हाला उदाहरण दिलं, की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तुम्हाला लगे रहो इसमें फिर. नहीं तो फिर बीच-बीच में अगर इफ यू टेक सम सीनिक डिटूर्स, माझ्या मागे आहे तसं, हे न्यूझीलंडमधलं चित्र आहे. तसं समजा तुम्ही सीनिक डिटूर घेतला, तर मग न्यूझीलंडमध्ये तुम्ही रमाल. पण तुम्हाला जायचं तर टिम्बक्टूला होतं. You have to go to Timbuktu, not to New Zealand. Let's see what the next श्लोक has to say. Let's get into श्लोक नंबर 10. प्रभुपाद काय म्हणतात? ते म्हणतात, की "अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव, मदर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि." असा श्लोक आहे. तर इफ you cannot practice the regulations of Bhakti Yoga, then just try to work for me, because by working for me you will come to perfect stage. म्हणजे भक्ती जर सहन होत असेल, पहिलं त्यांनी सांगितलं की तू ध्यान बिन कर, योग कर. ते नसेल जमत तर मग भक्ती कर. भक्ती नसेल जमत तर कर्म तरी कर. डू समथिंग, कहीं से चालू तो हो जाए ॲटलीस्ट. तर अभ्यासही नव्हे साध्य, तरी मत्कर्म आचरी. मिळेल तुझ ती सिद्धी, मत्कर्म ही करून या. माझ्यासाठी जर तू कर्म केलं, सी यू आर नॉट इंटरेस्टेड इन योगा, यू आर नॉट फोकस्ड इनफ. डोंट वरी. डू भक्ती. देयर इज नो क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. तुम्हाला ते विवेक, वैराग्य, अमुक-तमुक, यम, नियम हे सगळं काही पाळता येत नाही. ठीक आहे, नका पाळू. भक्ती करा. नो क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. ते नाही जमत आहे, ठीक आहे. ते पण नका, नाही जमत आहे, मग आता हे कर्म करा. सो भगवान इज गिव्हिंग अस ऑल काइंड्स ऑफ ऑप्शन्स. आपल्याला समस्या काय असते माहिती आहे का? सी समस्या जी असेल त्यानुसार आपण त्याचं समाधान शोधू ना. So if the problem is of ignorance, we will gain knowledge so that the ignorance will be removed. That is Jnana Marga. If the problem is of scattered mind, then we will try to discipline the mind through yoga. The problem is of की मला काही ना काहीतरी करायचंय. मला केल्याशिवाय चैन नाही पडत. मग ठीक आहे, कर्मयोगा करा. सो जसा प्रॉब्लेम असेल, तसं सोल्युशन आहे ना.
सो आयदर भक्ती आहे, कर्म आहे, योग आहे, ज्ञान आहे. तुम्हाला जर चित्त एकाग्र करायचं असेल, तर तुम्ही काहीतरी नाम वगैरे घ्या, नाम जप करा. कुठलाही नामाचा जप करा. तुम्हाला जो आवडत असेल तो श्रीराम, जय राम, जय जय राम ते करा. कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने 15 अध्याय आम्ही म्हणत असतो सारखा मनातल्या मनात चला सुरू असतो. तर मन रिकामं असलं ना, तर मग त्याला त्याच्यामध्ये एंगेज करायचं. म्हणजे मग कसं असतं, की इतर गोष्टींमध्ये ते लागत नाही. तो नामजपाचा उपयोग किंवा लाभ आपल्यासाठी हा आहे, की नामजप करत असताना आपल्या मनामध्ये इतर विचार येणार नाहीत. ते कसं होईल जर आपण आपल्याच तोंडातनं नाव घेतलं आणि आपल्याच कानी ऐकलं तर. म्हणजे मग काय आहे, की कर्मेंद्रिय म्हणजे जीभ आपली आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतील. सो दॅट वी विल नॉट बी डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम दॅट. दॅट इज हाऊ इट शुड बी. तर हा अभ्यास आहे. सो इफ वी कॅन डू दॅट वुड बी अ ग्रेट थिंग. आणि ते जर नसेल जमत तर आता कर्म करा. तर ह्याच्यासाठी किशोरजी आपले बंधू काय म्हणतात पाहूया. पहिले आपण बघू मुक्तछंद. त्याच्यामध्ये म्हणतात 10व्या श्लोकामध्ये, अभ्यासाचे सामर्थ्य नसे तुझ, तर मग करावे कर्म हेतू मज. मजसाठी समस्त करशील, तेव्हाच ध्येयसिद्धी होईल. जर तू माझ्यासाठी सगळं कर्म केलं, तर तुला ध्येयसिद्धी होईल. तुझं जे काही ध्येय असेल ते तुला प्राप्त होईल. म्हणजे काय, शेवटी तू मला येऊन मिळशील. दॅट इज द ध्येय. म्हणजे काय आहे, की वी हॅव टू रिअलाइज आवर ओन ट्रू नेचर. दॅट इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह. ह्याच्यामध्ये आता कथा सांगितलेली आहे म्हणून कृष्ण अर्जुनाला हे सगळं सांगतोय असं आपण बघतोय. पण अल्टिमेटली द ऑब्जेक्टिव्ह इज टू मर्ज आवर सो कॉल्ड or perceived separate identity or separate consciousness into universal or Krishna consciousness, or realize that there is no difference. मी फक्त स्वतःला वेगळं मानून घेतलेलं होतं आणि ही जी मान्यता होती ही चुकीची होती. हे समजणं ह्यालाच म्हणतात मोहक्षय किंवा मोक्ष. मोह म्हणजे की मला माहिती नाही आहे की मी कोण आहे, किंवा मी जो आहे तो मी विसरून गेलेलो आहे. आय हॅव फॉरगॉटन हू आय रिअली एम. आय हॅव मिस्टेकनली इमॅजिन्ड मायसेल्फ टू बी समबडी आय एम नॉट. दिस इज कॉल्ड मोह. तर ह्याच्यातून मुक्ती आपल्याला पाहिजे. असेही कराया तुला ना जमावे, करावे ही कर्मासी माझ्याची नावे. करीशील कर्मासी ऐसेची जेव्हा, तुला प्राप्त होईल सिद्धीची तेव्हा. तुला जर मी जे सांगतोय ते नाही जमत असेल, म्हणजे भक्ती नसेल जमत, तर मग तू कर्म कर. तर हे कर्म करता करता तुला ती सिद्धी प्राप्त होईल आणि तू मला प्राप्त होशील, असं होईल. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया आपण. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. लेट्स गेट इनटू सार्थ ज्ञानेश्वरी. अभ्यास योगाला देखील असमर्थ असला, सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. म्हणजे सगळी जी कर्म असतील ना, ती सगळी मला अर्पण कर, माझ्यासाठी कर. माझ्याकरता कर्म केलीस तरी देखील तू सिद्धी मिळवशील. सो इफ यू कॅनॉट डू योग, ओके, यू कॅन डू भक्ती. इफ यू कॅनॉट डू भक्ती, ओके, नो प्रॉब्लेम, यू कॅन डू कर्म. पण ती सगळी कर्म तू मला अर्पण कर. का अभ्यासा ही लागी, कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भागी, तैसाची आस. ज्ञानदेव महाराज म्हणतात, की अथवा अभ्यास करण्याविषयी सुद्धा तुझ्या अंगी जर सामर्थ्य नसेल, तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रिय न कोंडी, भोगाते न तोडी, अभिमान न संडी, स्वजातीचा. इंद्रियांचा निग्रह करू नको, विषय भोगांना कमी करू नको, आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आम्ही सिकेपी आहोत, आम्हाला अंड्याशिवाय होत नाही. इट्स ओके. हू इज आस्किंग यू टू स्टॉप दॅट? डोंट वरी. ओके, मी ब्राह्मण आहे, त्यामुळे मी संध्या वगैरे रोज करणारच आहे आणि मी असं करणार आहे, मी कोणाला कोणाशी भांडणार नाही वगैरे. ठीक आहे, तुमच्या जातीचा अभिमान सोडू नका तुम्ही. ठीक आहे, मी क्षत्रिय आहे, मी तर लोकांशी लढणारच आहे, मी तुमच्यावर राज्य करणारच आहे. आणि मी तर बाबा शूद्र आहे, त्यामुळे मी काम न करता सुद्धा मला पैसे पाहिजे, मला रिझर्वेशन पाहिजे. आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस, काहीच करू नकोस. यू बी व्हॉट यू आर. ओके. कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. आपल्या कुळातील आचारांचं रक्षण कर आणि शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितलेला आहे, ती कर्मे जरूर कर. आणि जी कर्मे करू नकोस असा निषेध केलाय, ती कर्मे करू नकोस. एवढं जो केलं म्हणजे सुखाने तुला वाटेल तसं वागायला मोकळी दिली आहे. सो डोंट वरी अबाउट व्हेअर यू आर राईट नाव. तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये, जातीमध्ये, तुमच्या जेंडरमध्ये अडकलेले असाल, तर तुम्ही धर्मानुसार तुम्हाला जे काही सांगितलं गेलेलं आहे ते तुम्ही करा.
परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होय, तो मी करीतू आहे, ऐसे न म्हणे. परंतु मनाने, वाचेने व देहाने. काया, वाचा, मन ह्यांनी जसं जे कर्म होईल, ते कर्म मी करतोय असं नको म्हणू. सो कर्ता भाव टाक. सो प्रकृतेर्क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. हे जे आपण मागे ऐकलं होतं ना, यू शुड इम्प्लिमेंट दॅट इन युअर डेली रुटीन, डेली वर्क, की आपण आपल्या हातून जे कर्म घडतंय ते मी करत नसून भगवंताच्या प्रेरणेने होतंय, भगवंताला अर्पण म्हणून होतंय, असं कर. करणे का न करणे, हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चाललेलं आहे, तोच कोणतीही गोष्ट करणं किंवा न करणं हे सर्व जाणतोय. मी स्वतःला विमूढात्मा असल्यामुळे करता मानतोय, पण ते चूक आहे. उणया पुरेयाचे काही, उरो नेदी आपुलिया ठाई, स्वजाती करून घेई जीवित्व हे. कर्मात काही कमी अथवा पूर्ण झालं, तर त्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस. म्हणजे तू हे जीवित आपल्या जातीचं करून टाक. म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्म करण्यात घालव. इथे अजून पुष्कळ श्लोक आहे, त्यामुळे आहेत म्हणा, आहेत 3-4 ओव्यात आपण करू शकतो आज, नो प्रॉब्लेम. म्हणजे कसं आहे पहा, की समजा एखादं काम आपल्याकडून होत नसेल, तर त्याच्याबद्दल मनामध्ये खंत, आणि एखादं समजा काम आपण केलं, तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारचा अहंकार किंवा दुराभिमान. ह्या दोन्ही गोष्टी नको आहेत. म्हणजे कसं आहे पहा, की मला नेहमी मला हे उदाहरण द्यायला आवडतं म्हणून सांगतोय, की मला सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करता येत नाही. ह्याच्याबद्दल मी खंती असण्याची काय गरज आहे? आय एम नॉट बॉर्न टू प्ले क्रिकेट लाइक सचिन तेंडुलकर. सो इट्स ओके. आय कॅन डू व्हॉट आय कॅन. मला जे जमतंय ते तर मी करू ना. तर मला क्रिकेट चांगलं खेळता येत नाही म्हणून मी दुःखी होणार. खंती म्हणजे दुःखी. आणि मी जे आत्ता करतोय ते मला बरोबर करता येतंय. सो हे मी करतोय किंवा मला करता येतंय. ह्याच्याने समजा मी खूप फुरफुरलो. इज दॅट प्रॉपर? दोन्ही गोष्टी भगवंताच्या कृपेनेच होत आहेत ना. म्हणजे हे सगळं चिंतन करण्याची जी प्रेरणा आहे, ती देखील भगवंतच आपल्याला देतात. आणि जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझ्या तोंडातून शब्द निघू शकतो. माझ्या मनातला जो विचार आहे, तो शब्दरूपाने प्रगट होऊ शकतो. हा जो प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मी तयार नाही केलेली आहे. नाही का? म्हणजे मनातले विचार शब्दांमार्फत प्रगट व्हावे, याच्यासाठी वाणीची देणगी असायला लागते आपल्याला. आणि वाणीतून शब्द योग्य प्रकारे प्रगट होण्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. तर आमचं नशीब चांगलं होतं, की सरस्वती विद्यालयामध्ये आम्ही शिकलो. तर त्यामुळे तिची आमच्यावर कृपा आहे. अशा प्रकारे समजा नेहमी आपण ग्रेटफुल राहिलो, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, ते बरं होईल. तर ह्या ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये आपण नेहमी राहावं, अशी मी आत्ता प्रार्थना करतो आणि आत्तापुरतं आपण थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.